नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज औदुंबर पंचमी. आजचा हा दिवस, आजचा हा क्षण आणि आजची ही कथा केवळ कथा नाही, ही दत्तगुरूंशी थेट संवाद साधण्याची पवित्र संधी आहे. आज आपण औदुंबर पंचमीच्या माध्यमातून आपल्या जीवनात दुःख, अडचणी, रोग, कर्ज, चिंता, भीती, नैराश्य या सगळ्यांचा भार गुरुचरणी अर्पण करणार आहोत. मित्रांनो, दत्त म्हणजे देणे, दत्त म्हणजे समर्पण, दत्त म्हणजे गुरु, ईश्वर आणि आत्मा यांचे एकरूप तत्व. दत्तगुरु हे चालते बोलते तीर्थ आहेत. जिथे दत्ततत्व जागृत, तिथे मोक्ष मार्ग खुले होतात. दत्तात्रय हे केवळ देव नाहीत, ते गुरु आहेत, ते मार्गदर्शक आहेत, ते अंतःकरणातील अंधार दूर करणारे प्रकाशस्तंभ आहेत. दत्तगुरूंच्या चरणी जेव्हा भक्त आपले दुःख, आपली व्यथा, आपले अश्रू अर्पण करतो, तेव्हा त्या अश्रूंना गुरुकृपेचा स्पर्श होतो आणि ते अश्रू अमृत बनतात. मित्रांनो, दत्त म्हणजे 3 देवतांचा संगम, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि महेश संवार करतो. पण दत्त हे तिन्हींच्या पलीकडचे आहेत. ते संपूर्ण सृष्टीचे गुरुतत्व आहेत. आजच्या या कलियुगात जेव्हा माणूस बाहेरच्या जगात हरवतो, तेव्हा दत्तगुरू आपल्याला आतल्या आत्म्याकडे नेणारा मार्ग दाखवतात. मित्रांनो, औदुंबर हा फक्त एक वृक्ष नाही. औदुंबर म्हणजे जिवंत देवालय आहे. औदुंबराच्या सावलीत बसणारा माणूस नकळत शांत होतो. त्या सावलीत बसल्यावर मन स्थिर होते, विचार शांत होतात आणि अंतःकरणात एक अद्भुत शांती उतरते. संत सांगतात, जिथे औदुंबर तिथे दत्तगुरूंचा वास. औदुंबराच्या मुळाशी ब्रह्मा, खोडात विष्णू, फांद्यात महेश आणि पानांमध्ये सर्व देवता वास करतात. म्हणूनच औदुंबराची पूजा म्हणजे प्रत्यक्ष त्रिमूर्तीची पूजा. मित्रांनो, अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की औदुंबराखाली बसून नामस्मरण केल्यावर त्यांच्या मनातील भीती, चिंता, तणाव आपोआप कमी झाले. मित्रहो, पंचमी ही केवळ एक तिथी नाही. पंचमी म्हणजे पंचतत्वांची जागृती. पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये या सगळ्यांचा समतोल म्हणजे जीवन. आणि हा समतोल साधण्यासाठी पंचमी तिथी अत्यंत प्रभावी मानली जाते. औदुंबर पंचमीच्या दिवशी केलेली साधना 5 पटीने फळ देते. मित्रांनो, आता आपण त्या भक्त ब्राह्मणाची दीर्घ हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. पूर्वी एका पवित्र नगरात एक गरीब, एक अत्यंत श्रद्धाळू ब्राह्मण राहत होता. त्याचे घर लहानसे होते. भिंती झिजलेल्या होत्या, छप्पर गळत होते. पण त्या घरात एक गोष्ट कधीच कमी नव्हती, ती म्हणजे दत्तगुरूंवरील अढळ श्रद्धा. तो ब्राह्मण रोज पहाटे उठत असे, हात जोडून म्हणत असे, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याच्या घरात अनेकदा अन्न नसे. पत्नी आजारी होती, औषधांसाठी पैसे नव्हते. समाजाकडून टोमणे ऐकावे लागत. तरीसुद्धा तो कधीच दत्तनाम सोडत नसे. मित्रांनो, त्या ब्राह्मणाचे आयुष्य म्हणजे जणू दुःखाची माळच होती. एक दुःख संपते न संपते तोच दुसरे दुःख उभे राहत असे. कधी घरात धान्य नसे, कधी पत्नीचा ताप वाढे, कधी लोक येऊन म्हणत, तुझ्या देवाने तुला काय दिलं? ते शब्द त्याच्या काळजावर घाव घालत. पण तरीही तो अंतःकरणात म्हणे, माझा दत्त मला पाहतो आहे. त्याची पत्नी कधीकधी म्हणे, आपण इतके गरीब का आहोत? देव आपल्याकडे पाहत नाही का? तेव्हा तो हळूच म्हणे, तो पाहतो आहे, पण कदाचित आपली परीक्षा चालू आहे. मित्रांनो, हा संवाद ऐकताना आपल्यालाही आपलीच व्यथा आठवते.
अनेक वेळा आपणही असेच म्हणतो, देव आहे, पण माझ्या आयुष्यात हे दुःख का? पण लक्षात ठेवा, परीक्षा ही शिक्षा नसते. परीक्षा ही कृपेची पूर्वतयारी असते. एके दिवशी त्या गावात एक दिगंबर साधू आला. अंगावर मळकट वस्त्र, पण डोळ्यात विलक्षण तेज. लोक म्हणू लागले, हा साधा साधू नाही, हा कोणीतरी महान संत आहे. तो साधू थेट त्या ब्राह्मणाच्या दारात आला. साधू म्हणाला, वत्सा, तुझ्या घरात दुःख जास्त आहे, पण तुझ्या मनात श्रद्धा जास्त आहे. ब्राह्मण आश्चर्याने पाहू लागला. तो म्हणाला, महाराज, तुम्हाला कसे कळले? साधू हसला आणि म्हणाला, जिथे अश्रूंमध्येही देवाचं नाव असतं, तिथे दुःख मोठं असलं तरी श्रद्धा त्याहून मोठी असते. साधू पुढे म्हणाला, औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबराची मनोभावे पूजा कर. एकही तक्रार न करता, एकही मागणी न करता, फक्त समर्पण कर. त्या रात्री ब्राह्मण झोपलाच नाही. त्याच्या मनात एक नवीन आशेचा दीप पेटला होता. तो स्वतःशीच म्हणत होता, ही शेवटची आशा आहे, पण ही दत्ताची दिलेली आशा आहे. तो मनोमन संकल्प करतो, औदुंबर पंचमीच्या दिवशी मी पूर्ण श्रद्धेने व्रत करीन. मित्रांनो, औदुंबर पंचमीचा दिवस उजाडला. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याआधीच तो उठला. अंगावर गरिबी होती, पण मनात भक्ती होती. तो औदुंबर वृक्षाजवळ गेला. त्याने पाणी अर्पण केले. त्याचे हात थरथरत होते, डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, दत्ता, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, फक्त माझे मन देतो. त्याने एक एक प्रदक्षिणा घातली. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तो एक वेदना, एक चिंता, एक भीती गुरुचरणी ठेवत होता. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. तेजस्वी प्रकाश, आणि त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. ते म्हणाले, वत्सा, आम्ही तुझी परीक्षा पाहत होतो. आता तुझी श्रद्धा सिद्ध झाली आहे. ब्राह्मण रडत म्हणाला, माझ्या आयुष्यात प्रकाश येईल का? दत्तगुरू म्हणाले, प्रकाश आधीच आहे, तू फक्त डोळे उघड. त्या स्वप्नानंतर काही दिवसातच त्याच्या घरात बदल घडू लागले. पत्नीची तब्येत हळूहळू सुधारू लागली. लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. लहान लहान संधी येऊ लागल्या. ब्राह्मण मनात म्हणू लागला, हे चमत्कार नाहीत, ही गुरुकृपेची सुरुवात आहे. मित्रांनो, आता कथा अशा टप्प्यावर येते जिथे गुरुकृपा लपून राहत नाही, ती उघडपणे प्रकट होते. ब्राह्मणाच्या घरात एक दिवस एक प्रवासी आला. त्याने त्या ब्राह्मणाला एक छोटेसे काम दिले. त्या कामातून त्याला पहिल्यांदा आयुष्यात नियमित उत्पन्न मिळू लागले. तो म्हणू लागला, दत्ता, ही तर सुरुवात आहे. काही दिवसातच त्याला आणखी एक संधी मिळाली. लोक त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्याकडे काम देऊ लागले. घरात अन्नाची कमतरता हळूहळू संपली. औषधांसाठी पैसे मिळू लागले. पत्नीच्या चेहऱ्यावर हसू उमलू लागले. ब्राह्मण आणि त्याची पत्नी एकमेकांकडे पाहून रडत म्हणत, हे सगळं दत्तकृपेनेच शक्य झाले आहे. काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात आणखी एक मोठा चमत्कार घडला. डॉक्टरांनी सांगितले, आता काळजी करू नका, सगळे ठीक आहे. पत्नीच्या पोटात नवीन जीवन आकार घेऊ लागले. घरात आनंदाचा नवा दीप पेटला. ब्राह्मण म्हणाला, दत्ता, तू मला फक्त दिलं नाहीस, तू मला जिवंत केलंस. घरात बालक जन्माला आले. त्या बालकाच्या रडण्यातसुद्धा ब्राह्मणाला मंत्रध्वनी ऐकू येत होता. जे लोक कधी टोमणे मारत होते, तेच लोक आता नम्रपणे बोलू लागले. जे कधी म्हणत होते, तुझ्या देवाने तुला काय दिले, तेच आता म्हणू लागले, तुझ्या देवाने तुझे आयुष्य बदलून टाकले. ब्राह्मण मनात म्हणे, हे माझं नाही, हे सगळं गुरुकृपेचे आहे. मित्रांनो, आता ही कथा फक्त ब्राह्मणाची राहत नाही, ही आपल्या सगळ्यांची कथा बनते. आजचा माणूस बाहेरून सुखी दिसतो, पण आतून तुटलेला असतो. पैसा आहे पण शांती नाही. घर आहे पण समाधान नाही. लोक आहेत पण एकटेपणा आहे. कलियुगात माणसाला सर्वात जास्त गरज आहे ती गुरूंची. औदुंबर पंचमी म्हणजे
कलियुगातील संजीवनी आहे. मित्रांनो, आता जिथे आहात तिथेच डोळे बंद करा. मनात दत्तगुरूंचे रूप आणा आणि म्हणा, हे दत्तगुरू, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे मी तुझ्या चरणी अर्पण करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. मित्रांनो, आज जर तुमच्या डोळ्यात पाणी आले असेल तर समजा दत्तगुरूंनी तुमची हाक ऐकली आहे. औदुंबर पंचमी म्हणजे एक दिवस नाही, तो एक जीवन मार्ग आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात जे काही घडेल ते गुरुकृपेच्या प्रकाशात घडेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.